मित्र हो, नमस्कार. आता जी पोस्ट मी आपल्यासाठी ध्वनिमुद्रित करतोय ती लक्ष देऊन ऐका. आपण या लेखाला शीर्षक देऊया, आत्ताच समजून घ्या. तर ऐकूया. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख. लेखक अनामिक आहेत, पण त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोचवावेत असं मला वाटलं आणि म्हणून हे ध्वनिमुद्रण मी केलं. ऐकूया, आत्ताच समजून घ्या. मित्रहो, म्हातारपणी एकटं पडू नये आणि कुणावरही ओझं होऊ नये म्हणून या गोष्टी आत्ताच समजून घ्या. 1. जमिनीच्या वादात पडू नका. फक्त शेजाऱ्याला धडा शिकवायसाठी म्हणून आपलं आयुष्य न्यायालयाच्या पायऱ्यांवर घालवू नका. खटला संपण्यापूर्वीच तुम्ही कदाचित या जगातून गेलेले असाल आणि जरी तुम्ही लढून जमीन जिंकली तरी तिथं तुम्ही नाही तर वकीलच स्थायिक होतील. 2. जुनी वाहनं ओझं बनू शकतात. कसं? 5 लाखाचा फायदा होतोय असं समजून जुनी वाहनं घरी आणू नका. जर गाडी रस्त्यापेक्षा गॅरेजमध्येच जास्त वेळ घालवत असेल तर हृदयविकाराचा झटका गाडीला नाही तर तुम्हाला येईल. 3. मुद्दा, आपली मालमत्ता हस्तांतरित करण्याची घाई करू नका. आज जरी मुलं देवासारखी वाटत असली तरी एकदा तुम्ही तुमच्या मालमत्तेचा प्रत्येक पैसा त्यांच्या नावावर केलात की त्याच घरात तुम्ही एक नको असलेली वस्तू बनू शकता. मुलं वाईट नसतात, पण जग क्रूर आहे. शेवटच्या श्वासापर्यंत काहीतरी स्वतःच्या नावावर ठेवा. 4. तुमची शेवटची बचत सुरक्षित ठेवा. 30 वर्ष कमावलेले पेन्शनचे पैसे मुलांच्या व्यवसायासाठी देऊ नका. शेवटी औषधं खरेदी करण्यासाठी तुम्हाला त्याच मुलांसमोर हात पसरावे लागतील. 5. मुद्दा, मुलांच्या घराला चिकटून राहू नका. फक्त ती आपली मुलं आहेत म्हणून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नका. जास्त जवळीकीमुळं तुमचं प्रेम त्यांच्यासाठी त्रासदायक बनू शकतं. स्वतःसाठी एक छोटी जागा शोधा आणि स्वतंत्रपणे जगा. 6. मुद्दा आहे, पर्यटनासाठी मुलांची वाट पाहू नका. त्यांना सुट्टी मिळाल्यावर ते मला घेऊन जातील असं म्हणून वाट पाहत बसू नका. जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा कदाचित तुम्ही चालायलाही सक्षम राहणार नाही. जोपर्यंत तुमच्यात शक्ती आहे तोपर्यंत तुम्हाला आवडणाऱ्या ठिकाणी जा. अगदी एकटं का असेना, जा पण. 7. मुद्दा, आज जे खावंसं वाटतं ते खा. तुमच्या जोडीदाराला, पत्नीला किंवा पतीला आजच त्यांच्या आवडीची वस्तू घेऊन द्या. एखाद्या अन्नाच्या ताटाबरोबर शवपेटीजवळ रडत त्यांना हे खूप आवडायचं असं म्हणणं म्हणजे निव्वळ ढोंग आहे. 8. स्वतःसाठी विश्रांतीची सोय करा. मरणाच्या दिवसापर्यंत कामाचा डोंगर रचू नका. जर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत धावतच राहिलात तर शेवटी तुम्ही काहीही जिंकलेलं नसेल. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली विश्रांती जरूर द्या. 9. झोपेसारखं दुसरं औषध नाही, हे लक्षात ठेवा. अनावश्यक निद्रानाश कमी करा आणि शांतपणे झोपा. जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा कुणीही तुमचं दुःख वाटून घेणार नाही. ते तुमचं तुम्हाला एकट्यालाच अनुभवावं लागेल, हे लक्षात ठेवा. 10. मुद्दा आहे, तुम्ही एकटेच आला आहात हे कधीही विसरू नका. तुमच्यासाठी कुणीतरी काहीतरी करेल या अपेक्षा कमी करायला शिका. एक दिवस तुमची सावलीसुद्धा तुम्हाला सोडून जाणार आहे. मृत्यूसुद्धा एकाकी असतो, म्हणून आनंदाने एकटं राहायला शिका. आनंद ही अशी गोष्ट नाही की जी कुणीतरी तुम्हाला देतो,
ती अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला स्वतःच निर्माण करावी लागते. 11वा मुद्दा आहे, संकोच बाळगू नका. तुमचा पती किंवा तुमची पत्नी निरोगी असताना प्रत्येक लहान मोठं काम स्वतःहून करायला किंवा शिकायला अजिबात संकोच करू नका. 12. मृत्यूपत्र बदलता येतं. मित्रहो, जरी तुम्ही मृत्यूपत्र लिहिलेलं असलं तरी ते बदलण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, हे लक्षात ठेवा. 13. कायदा तुमच्या बाजूने आहे. जर वारसदार तुमचा छळ करत असतील किंवा त्रास देत असतील तर हे विसरू नका की आज कायदा आणि जिल्हा प्रशासन तुमच्या बाजूने आहे. 14वा मुद्दा, फिरणं चालूच ठेवा. दररोज फिरायला जायची सवय लावा आणि त्याच्यामध्ये सातत्य असू द्या. तुमचे जुने मित्र किंवा नातेवाईक असतील तर त्यांच्याबरोबर तुमच्या तरुणपणीच्या आठवणी न चुकता शेअर करा. 15. शेवट अटळ आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की एक दिवस जीवनाचा हिशोब संपणार आहे. हे शाश्वत आणि अंतिम सत्य स्वीकारण्यासाठी मानसिक तयारीनं जगा. 16. सगळं इथंच ठेवायचं आहे. शेवटी तुम्ही काहीही सोबत घेऊन जाणार नाही, हे लक्षात ठेवून प्रत्येकाशी प्रेमानं आणि मैत्रीनं वागा. गरजूंना मदत करा आणि स्वतःला एक चांगला माणूस घडवा. शेवटी थोडी जमापुंजी, समृद्ध अनुभवांची आणि व्यावहारिक अर्थकारणाची दिशा दर्शवणारी पुढच्या पिढीकडं हस्तांतरित करा. तरच जगण्यातला आनंद, उपभोगल्याची जाणीव ओतप्रोत समाधान देईल. आत्ताच समजून घ्या. मित्रहो, आत्ता मी आपल्याला 16 गोष्टी सांगितल्या. त्याचं मनन करा, चिंतन करा आणि अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. अनामिक लेखकाचं हे लेखन साहित्य आपल्याला कसं वाटलं ते मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख. व्हॉट्सअप नंबर 8329730186.